एका गावात हरी आणि वसुंधरा नावाचं एक दाम्पत्य राहत होतं. त्यांचा संसार अतिशय सुंदर आणि आनंदी होता. वसुंधरा हरीवर खूप प्रेम करत होती आणि तिच्या संसाराच्या आनंदाची सुरुवातच हरीच्या हसण्याने होत असे. हरीसुद्धा वसुंधरेला अत्यंत प्रेम करत होता आणि तिच्या प्रत्येक इच्छेची काळजी घेत असे. वटपौर्णिमेच्या दिवशी वसुंधराने नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून सर्व तयारी केली. तिने वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री गोळा केली. हरीनेही तिच्यासोबत जाताना तिला मदत केली. वसुंधराने नवसाचा धागा आणि लाल सुटूक साडी घातली होती. तिनं वडाच्या झाडाभोवती फेर धरून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली. पूजेनंतर वसुंधरा हरीला म्हणाली, "हरी, आजचा दिवस खूप खास आहे. वटपौर्णिमेच्या या शुभ दिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या संसाराच्या आनंदासाठी प्रार्थना केली आहे." हरीने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, "वसुंधरा, तुझ्या प्रेमाने आणि प्रार्थनेने मी नेहमीच सुखी राहीन. आपला संसार असाच सुंदर आणि आनंदी राहो हीच माझी इच्छा आहे." संध्याकाळी गावात मोठ्या उत्साहाने वटपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला. सर्व दाम्पत्यांनी एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा केली आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पण या उत्सवात काहीतरी वेगळं घडणार होतं, ज्याने त्यांच्या आनंदाच्या जीवनात एक धक्का आणला. हरी आणि वसुंधरा उत्सव संपल्यानंतर घरी परतत होते. त्यांनी गावच्या सीमेवर असलेल्या जंगलाच्या वाटेने परत जायचा निर्णय घेतला, कारण ती वाट लहान होती आणि थोडी वेगळीही होती. तिथंच अचानक एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या समोर आला. त्याच्या डोळ्यातून एक विचित्र चमक होती आणि त्याने हरीला थांबवण्याचा प्रयत्न केला. हरीने वसुंधराला मागे राहायला सांगून त्या व्यक्तीकडे गेला. "कोण आहेस तू आणि आमच्या रस्त्यात काय येतोयस?" हरीने विचारलं. "माझं नाव काहीही असू शकतं, पण मला तुझ्या जीवनातलं गुप्त सत्य कळालं आहे. तुला माहिती आहे का, तुझ्या आजूबाजूला एक धोका आहे?" अनोळखी व्यक्तीनं उत्तर दिलं. हरीने थोडं घाबरून विचारलं, "कसला धोका?" त्याने वसुंधराच्या दिशेने बोट दाखवून सांगितलं, "तुझी पत्नी वसुंधरा, तिच्या जन्माच्या वेळेपासूनच एक शापाचं लक्ष आहे. ती वडाच्या झाडाभोवती फेर धरून जेव्हा प्रार्थना करत होती, त्याच वेळी तिला वाचवण्यासाठी एक शक्ती तयार झाली आहे. पण आज रात्री जर ती वडाच्या झाडाजवळ परत गेली नाही, तर तो शाप तिला आणि तुझ्या संसाराला उद्ध्वस्त करेल." हरीने त्वरित वसुंधराला सर्व काही सांगितलं. ती धास्तावली, पण तिच्या पतीवर पूर्णपणे विश्वास ठेवून म्हणाली, "हरी, आपण परत जाऊ. आपण एकत्र आहोत तर काहीच आपल्याला हरवू शकत नाही." दोघंही धावत पळत वडाच्या झाडाजवळ परत गेले. वसुंधराने पुन्हा झाडाभोवती धरून प्रार्थना केली. हरीने तिला धरून ठेवलं आणि म्हणाला, "मी तुझ्या सोबत आहे वसुंधरा. आपलं प्रेम आणि विश्वास हा कोणत्याही शापापेक्षा मोठा आहे." क्षणभरात एक प्रकाश चमकला आणि वसुंधराच्या अंगाभोवती एक दिव्य संरक्षण कवच निर्माण झालं. त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना सांगितलं की त्यांनी शापाचा नाश केला आहे. तेवढ्यात अचानक एक भयानक आवाज आला आणि झाडाच्या मागून एक भूत प्रकट झालं. त्या भूताने मोठ्या आवाजात म्हटलं, "मी तुमच्या प्रेमाची परीक्षा घ्यायला आलो आहे. जर तुम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करत असाल तर तुम्हाला मला हरवावं लागेल." हरी आणि वसुंधरा थोडे घाबरले, पण हरीने धैर्य करून विचारलं, "तू काय करशील आम्हाला? आम्ही प्रेमाने आणि विश्वासाने एकत्र आहोत. तू काहीही करू शकणार नाहीस." भूताने हसून म्हटलं, "ठीक आहे, मग मला हरवून दाखवा." त्याने एका विचित्र शक्तीनं दोघांना बांधून ठेवलं. वसुंधराने हरीच्या हाताला धागा पकडून प्रार्थना केली आणि म्हणाली, "आपण एकत्र आहोत हरी. आपल्या प्रेमाच्या शक्तीने याचा नाश करू." भूताने अचानक वादळ निर्माण केलं. झाडं हलायला लागली आणि वातावरणात एक विचित्र गडगडाट सुरू झाला. हरीने वसुंधराला हातातून सोडू न देता भूताच्या दिशेने जोरात ओरडून म्हटलं, "आमचं प्रेम आणि विश्वास हा कोणत्याही भयानक शक्तीपेक्षा मोठा आहे." भूताने त्यांच्या दिशेने विजा सोडल्या, पण हरी आणि वसुंधराने एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवला. त्या विजांचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. हरीने भूताच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. भूताने हरीला जोरात फेकलं, पण हरीने हार मानली नाही. वसुंधराने एका पवित्र मंत्राचा जप सुरू केला आणि ती शक्ती त्यांच्या प्रेमाने अजून वाढली. शेवटी हरीने भूताला एका वडाच्या पवित्र शाखेने प्रहार केला आणि वसुंधराने तिच्या प्रार्थनेच्या शक्तीने भूताचा नाश केला. भूत गायब झालं आणि सर्व काही शांत झालं.
तेवढ्यात अचानक हरी आणि वसुंधराच्या मागे मुंजा नावाचा भूत प्रकट झाला. हा भूत खूप शक्तिशाली आणि धोकेबाज होता. त्याने जोरात हसून म्हटलं, माझ्या आधीच्या साथीदाराला हरवलं, पण आता माझ्याशी लढायची तयारी करा. हरी आणि वसुंधरा अजून हळूहळू सावरत होते, पण मुंजाच्या उग्र आवाजाने ते ताडकन उभे राहिले. हरीने त्याला आव्हान देत म्हटलं, आम्हाला कसलीही भयानक शक्ती हरवू शकत नाही. आपण आपलं प्रेम आणि विश्वासाने तुला हरवू. मुंजा भीताने वातावरण अचानक अंधार पसरवला आणि जोरात वाऱ्याचा गोंधळ निर्माण केला. झाडं उन्मळून पडायला लागली आणि वातावरणात एक विचित्र गडगडाट सुरू झाला. हरीने वसुंधराला सोडू न देता त्या मुंजाच्या दिशेने धाव घेतली. मुंजाने हरीला जोरात फेकलं, पण हरीने हार मानली नाही. तो परत उभा राहिला आणि वसुंधराच्या दिशेने पाहू लागला. आपण एकत्र आहोत. आपण आपल्या प्रेमाच्या शक्तीने याचा नाश करू. वसुंधराने प्रार्थनेचा जप सुरू ठेवला आणि त्या शक्तीनं मुंजाला थांबवण्याचा प्रयत्न केला. हरीने एका वडाच्या पवित्र शाखेने मुंजाच्या दिशेने प्रहार केला. मुंजा जोरात किंचाळला आणि त्याने हरीला दूर फेकलं, पण हरीने हार मानली नाही. वसुंधरा तिच्या शक्तीने मुंजाला थांबवलं आणि हरीने त्याला परत वार केला. तेव्हा मुंजाभूताने आपल्या संपूर्ण शक्तीचा वापर करून वातावरणात एक भयानक गडगडाट निर्माण केला. हरी आणि वसुंधराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर अचानक खूप विचित्र आकृती दिसायला लागल्या. त्या आकृत्या हळूहळू मुंजाच्या दिशेने येऊन लागल्या आणि एक मोठं भयानक स्वरूप धारण केलं. हरीनं वसुंधराला सोडू न देता त्या आकृत्यांवर वार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या आकृत्या भयानक आणि बलवान होत्या. वसुंधराच्या मनात भयाची एक लाट आली, पण तिनं हरीच्या हातात घट्ट धरून ठेवलेलं ती जोरात प्रार्थना करू लागली. तितक्यात मुंजाभूताने जोरात हास्य करून म्हटलं, तुम्ही माझ्याशी लढत आहात, पण माझ्या शक्तीला ओळखलं नाही. मी असंख्य आत्म्यांचा राजा आहे आणि तुमच्या प्रेमाची परीक्षा घेणार आहे. हरी आणि वसुंधरा हळूहळू मागे सरकू लागले, पण अचानक एक वादळ निर्माण झालं आणि त्या आकृत्या हरीच्या दिशेनं झेपावल्या. हरीने त्वरित वसुंधरेला मागे सरकवून त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला, पण त्या आकृत्या हरीच्या शरीरात शिरू लागल्या. हरीने मोठ्या वेदनेत किंचाळून वसुंधराला पाहिलं. वसुंधराच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती ठाम राहून जोरात म्हणाली, हरी, तुझ्या प्रेमाने मला हे सर्व सहन करण्याची शक्ती दिली आहे. आपण दोघं एकत्र आहोत. याची शक्ती कोणत्याही भयानक शक्तीपेक्षा मोठी आहे. तिनं तिच्या माळेला धरून तिच्या गळ्याभोवती गुंडाळलं आणि प्रार्थनेचा जोरात जप सुरू केला. ती प्रार्थना इतकी शक्तिशाली होती की मुंजा आणि त्या भयानक आकृत्या क्षणातच विस्फोटासारख्या गायब झाल्या. हरी हळूहळू सावरत उभा राहिला आणि वसुंधराला धरून ठेवलं. वसुंधराने हरीच्या डोळ्यात पाहून म्हटलं, हरी, आपल्या प्रेमाच्या शक्तीने आपण कोणत्याही भयानक शक्तीचा सामना करू शकतो. मुंजा भूताचा नाश झाल्यावर झाडाच्या आजूबाजूचं वातावरण पुन्हा शांत झालं. अंधार दूर झाला आणि चंद्राची चांदणी पसरली. हरी आणि वसुंधरा एकमेकांच्या मिठीत होते. त्यांचा विश्वास आणि प्रेम अजून मजबूत झाला होता. ती रात्र त्यांच्या जीवनातील एक थ्रिलर क्षण बनली, पण त्यांच्या प्रेमाच्या शक्तीने सर्व भयानक शक्तींना हरवलं. त्यांच्या संसारात पुन्हा आनंद आणि शांती परतली. वटपौर्णिमेचा हा दिवस त्यांच्या जीवनात कायमचाच लक्षात राहील, कारण त्यांनी त्या दिवशी फक्त प्रेमाची प्रार्थना केली नव्हती, तर त्या प्रार्थनेच्या शक्तीने भयानक शक्तींना हरवलं देखील होतं.